संपादक अशोकराव गायकवाड यांच्या शोकसभेसाठी साहेब आले होते. वृंदावन लॉनला शोकसभा संपन्न झाल्याच्या नंतर त्यांच्या घरी जाऊन सर्व कुटुंबियाचं सांत्वन आदरणीय साहेबांनी केलेलं आहे. आणि आता साहेब आपल्याला प्रेसला संबोधित करणार आहेत. साहेबांच्या समवेत रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे सरचिटणीस आमचे बाबूराव कदम साहेब, आमचे संपर्क प्रमुख तथा राज्याचे उपाध्यक्ष श्रीकांतजी भालेराव साहेब, राज्याचे सचिव राजाभाऊ कापसे, राज्याचे दुसरे सचिव विजयराव वागचौरे, अजयराव साळवे, भिमराज बागुल, या शहराचे शहराध्यक्ष किरण दाभाडे, प्राध्यापक साठे सर आणि अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष माझे मित्र इंगळे साहेब आणि संभाजीनगरचे आणि साहेबांचे प्रसिद्धीचे उपस्थित आहेत. पत्रकारांना मी स्वागत करतो आणि प्रेस सुरू करावी अशी विनंती करतो. आता अशोक गायकवाड हे आंबेडकरी चळवळीत अत्यंत ज्येष्ठ नेते होते आणि नंतरच्या मुवमेंट पासून ते माझ्यासोबत राहिले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये त्यांनी अनेक वर्षे ते माझ्यासोबत होते. मध्यंतरी काय इकडे तिकडे जरी केले असले तरी दलितांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती. महारवतनाच्या जमिनीच्या संबंधात त्यांना चांगला अभ्यास होता आणि राजकीय अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघत होतो. मी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उभा असताना त्यांचं मला फार मोठं पाठबळ होतं आणि मी जरी त्या निवडणुकीत हरलो असलो तरी सुद्धा अशोक गायकवाड हे ताकदीनं माझ्या पाठीशी उभे राहिले होते. आणि अलीकडंच 3-4 महिन्यापूर्वी ते आपल्या पक्षामध्ये आले होते आणि त्यांना मोठी जबाबदारी द्यायची असं मी ठरवलं होतं. पण अचानक ते श्रीरामपूरमध्ये अशा पद्धतीचं वर्गीकरण करू नये, दलित समाजामध्ये फूट पाडू नये आणि आम्ही सगळे दलित एक आहोत. सर्व दलित ज्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत त्या सर्व जातींना आरक्षणाचा फायदा व्हावा ही भूमिका आमची रिपब्लिकन पक्षाची राहिलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते एका जातीसाठी नाही तर ते 59 जातींसाठी आणि देशातल्या ज्या 1200 जाती आपल्या यशीमध्ये आहे त्या सर्वांच्यासाठी ते आरक्षण होतं. आणि आदिवासी समाजाला आरक्षण त्या काळामध्ये मिळालेलं होतं सुरुवातीला. तर बाबासाहेबांची भूमिका ही व्यापक होतीच होती. आमची भूमिका आम्ही काय मातंग समाज किंवा इतर समाजाच्या विरोधात अजिबात नाही. रिपब्लिकन पक्षाने मातंग आघाडी सुरू केलेली आहे आणि आपले अण्णा वायदंडे जे आहेत त्या अण्णा वायदंडे हे आमच्या मातंग आघाडीचे प्रमुख आहेत. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं म्हणणं एवढंच आहे की आमच्यामध्ये फूट पाडू नका, पण आरक्षणाचा सर्व जातींना फायदा कसा देता येईल या संबंधामध्ये राज्य सरकार नियोजन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट खरी आहे की बौद्ध समाजाला आरक्षणाचा फायदा जास्त मिळाला कारण बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं. बाबासाहेबांच्या मुवमेंट नंतर तो पूर्वीचा महार समाज होता. या महार समाजाने शिक्षणामध्ये मोठी प्रगती केली आणि त्यामुळे आरक्षणाचा त्यांना जास्त फायदा झालेला आहे. पण आता राज्य सरकारला आमची नम्र सूचना आहे की मातंग समाजाने जे इतर या समाजाला आरक्षणाचा फायदा होत नाही आहे त्यांना फायदा मिळवून द्यायचा असेल तर शिक्षणामध्ये त्यांचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे आणि त्यामुळं सर्वांना फायदा व्हावा अशाही पद्धतीची आमची मागणी आहे. त्यानंतर ही आमची मागणी आहे की जर जातीच्या पर्सेंटेज प्रमाण आरक्षणाच्या संबंधामध्ये निर्णय घ्यायला काही हरकत नाही आहे. कोणत्या एका समाजावर अन्याय होऊ नये हीच आमची भूमिका आहे. आणि त्या संबंधामध्ये श्रीरामपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळेला अचानक त्यांना ब्रेन हॅमरेज झालं आणि त्याच्यामध्ये अशोक गायकवाड हे त्यांचं निधन झालेलं आहे. रिपब्लिकन पक्षाचं मोठी हानी झालेली आहे. अनेक अभ्यासक अशा पद्धतीचा नेता
जो माझ्या पाठीशी अनेक वर्ष उभा राहिला होता, तो गेल्यामुळं पक्षाला मोठं नुकसान झालेलं आहे. तर अशोक गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी आज मी नगरमध्ये आलो होतो. आणि आम्हाला सर्व रिपब्लिकन पक्षाला मोठं दुःख झालेलं आहे. अशोक गायकवाडचा जो मुलगा आहे, हर्षल आहे, त्याला एखादी जबाबदारी युवकची देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सगळ्यांनी चर्चा करू त्याला एक चांगलं अशा पद्धतीचं पद देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. एक तर आपल्याला माहीत आहे की सर्व देशाच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन पक्ष हा आघाडीवर राहिलेला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मतामुळं काँग्रेस पक्षाला, राष्ट्रवादीला सत्ता मिळाली होती. त्यानंतर मी आणि माझ्या पक्षाने निर्णय घेतला की बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं होतं की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. तर त्याप्रमाणे मी सर्व विचारवंतांनी चर्चा करू आपण निर्णय घेतला होता. आणि भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आल्यानंतर सामाजिक ऐक्य, आर्थिक प्रगती करण्याच्या संबंधामध्ये आम्ही तो निर्णय घेतला होता. आणि रिपब्लिकन पक्ष हा भाजप सेनेसोबत आल्यानंतर त्यांना या राज्यामधली 2014 सत्ता मिळाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या सोबत जातो आपला ग्रुप, त्यांना सत्ता मिळते अशा पद्धतीचं राज्याचं राजकारण आहे. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला काही सत्तेचा सहभाग तेवढा मिळत नाही आहे. मला सत्तेचा सहभाग मिळतो. ज्यांनी मला सत्तेमध्ये पाठवलेलं आहे दिल्लीमध्ये, त्या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. तर मित्र पक्षांकडून थोडं सहकार्य मिळत नाही आहे. पण मुख्यमंत्र्यांना भेटून आपण सांगितलेलं आहे की RPIला एक MLC मिळाली पाहिजे, 1-2 महामंडळाची अध्यक्षपदं मिळाली पाहिजे, 30-40 तरी महामंडळाचे जे मेंबर आहेत ते मिळाली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्याला एक तरी पद आम्हाला देता येऊ शकेल. यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे. दुसरा विषय आहे तो महिला आरक्षण विधेयक जे आहे, हे विधेयक या अधिवेशनात तर काही येणार नाही आहे. पण माननीय नरेंद्र मोदी सरकारचा अजेंडा आहे की महिलांना आरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. आरक्षण देण्याचा कायदा 2023 झाला आणि त्याला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षाच्या लोकांनी त्याला सपोर्ट केला आणि महिला आरक्षणाचं बिल 2023 पास झालेलं आहे. पण मागच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेला अमित शहा यांनी हे बिल आणलं होतं आणि त्याच्यामध्ये जे डिलिमिटेशन आहे, हे डिलिमिटेशन 25-30 वर्षानंतर करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि म्हणून हे जे बिल आणलं होतं मागच्या वेळेला, त्यावेळेला त्याच्यामध्ये 273 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी वाढवायच्या आणि 543 जागा ज्या आहेत लोकसभेच्या त्याच्यामध्ये या ॲड करायच्या आणि लोकसभेच्या 816 जागा करायच्या अशा पद्धतीचा प्रस्ताव होता. तर तो काय फक्त आम्हाला त्याचा फायदा होणार होता असं अजिबात नाही, सगळ्याच पक्षाला त्याचा फायदा होणार होता. पण राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांना असं वाटलं की या बिलाला पाठिंबा दिला तर नरेंद्र मोदी सरकारला मोठी शक्ती मिळणार आहे. त्यामुळं कसल्याही परिस्थितीमध्ये बिल फेल करणं आवश्यक आहे. म्हणून निमित्त काढलं किंवा तुम्ही डिलिमिटेशन काढलेलं आहे. तर मी शिर्डीमध्ये ज्यावेळेला उभा होतो त्यावेळेला डिलिमिटेशन नंतर कोपरगावची जागा जी आहे ही शिर्डीच्या नावाने रिझर्व झाली आणि या रिझर्व जागा रोटेशन प्रमाण असतात. ज्यावेळेला डिलिमिटेशन होतं त्यावेळेला रिझर्व जागा अनरिझर्व होते, अनरिझर्व काही जागा रिझर्व होतात. त्यामुळं 25-30 वर्षानंतर अशा पद्धतीचं वर्गीय डिलिमिटेशन जे आहे ते करणं अत्यंत आवश्यक होतं आहे. आणि म्हणून आमची सगळ्या पक्षांना विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये राजकारण न आणता 2029च्या निवडणुकीमध्ये आणि 2029च्या नंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
महिलांना आरक्षण द्यायचं असेल तर हे बिल लवकरात लवकर पास होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सरकारच्या वतीनं सगळ्या पक्षांच्या सोबत बोलणी सुरू आहे. सगळ्या पक्षांनी जर पाठिंबा दिला तर ही बिल एकमताने संमत होऊ शकतं. आणि साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया अशा पद्धतीचा वाद लावून चालणार नाही आहे. तर साऊथ इंडियाच्या लोकांना असं भ्रमित करण्यात आलेलं आहे की नॉर्थच्या जागा जास्त वाढतील. तर अशा जास्त जागा वाढण्याचा प्रश्न नाही. आत्तासुद्धा नॉर्थच्या जागा जास्त आहे आणि त्या प्रमाणामध्ये जागा वाढणार आहेत. म्हणजे 1/3 जागा ज्या आहेत या 1/3 जागा प्रत्येक राज्याच्या जागा त्या वाढणार आहेत. आणि साऊथच्या वाढणार आहेत, तर नॉर्थच्या वाढणार आहेत, महाराष्ट्राच्या वाढणार आहेत. त्यामुळं गैरसमज जो आहे तो त्या सगळ्या पक्षाचा आहे. त्यामुळं त्यांच्याशी चर्चा करू. संमतीने जर बिल पास झालं तर महिलांना रिझर्वेशन देण्याच्या संबंधाचा निर्णय होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महिलांच्या आरक्षणासाठी, महिलांना हक्क देण्यासाठी, ती ब्राह्मण महिला असेल, मराठा महिला असेल, ओबीसी महिला असेल, हिंदू महिला असेल, मुस्लिम महिला असेल, ख्रिश्चन महिला असेल, बुद्धिस्ट असेल, जैन असेल, शीख असेल, या सर्व जाती धर्माच्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ते लॉ मिनिस्टर असताना त्यांनी हिंदू कोड बिल आणलेलं होतं. आणि त्यावेळेला हे हिंदू कोड बिलला सगळ्या अनेक आमदारांनी खासदारांनी विरोध केला आणि हे बिल पास झालं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आमचा पक्ष महिलांच्या आरक्षणाच्या बाजूनं आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी याला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं त्यांना माझं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणूनही, कारण हा जो विषय आहे हा विषय अत्यंत सामाजिक अभिसरणाचा विषय आहे, महिलांना न्याय देण्याचा विषय आहे. त्यामुळं या बिलाला सगळे पक्ष पाठिंबा देतील आणि हे बिल एकमताने पास होईल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी जी आहे, या कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके हे आमच्या समाजाचे आहेत. अमेरिकेमध्ये शिकण्यासाठी गेले होते आणि त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केल्यानंतर या ठिकाणी जो नीटचे जे पेपर आहे ते लीक झाले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं. काही विद्यार्थिनींनी आत्महत्या केलेली होती. आणि त्यामुळं मला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची आग्रही मागणी होती. आणि सरकारचं म्हणणं असं होतं की बाबा राजीनामा हे सोल्युशन नाही आहे. तर अशा पद्धतीचे नीटचे पेपर किंवा कुठलेही पेपर जे आहे ते लीक होऊ नये यासाठी सरकारने काय करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीच्या काही ज्या सूचना आहेत त्या देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळं हे लीक पेपरचं काम थांबेल असं नाही, तर ते थांबवण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे यासाठी विरोधकांनी आणि कॉक्रोच जनता पार्टीने सुद्धा आम्हाला सुझाव द्यावेत अशी आमची भूमिका होती. ज्यावेळेला नरेंद्र मोदी यांनी पाहिलं की विद्यार्थ्यांचा फार मोठा आग्रह आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका असल्यामुळं आणि देशभर त्याला मोठा पाठिंबा मिळालेला पाहिल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला की आपले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाही घेतलेला आहे. विद्यार्थ्यांवरती काही आपल्या केसेस होणार नाहीत अशाही पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर ज्या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहे. त्यामुळं मग मला असं वाटतं की लाठीमार जो आहे तो लाठीमार व्हायला नको होता. पण आम्ही सुद्धा आंदोलन केलेलं आहे, आम्ही सुद्धा लाट्या काट्या खाल्लेल्या आहे. शांततेनं आंदोलन केलं की कधी लाठीचार्ज होत नाही आहे. पण ज्या वेळेला जे मोर्चे भवनवर येतात ते सगळे मोर्चे जंतर मंतरवरून रामलीला मैदानातून निघतात आणि ते पार्लमेंट सीटवर येतात आणि त्याच ठिकाणी सगळे मोर्चे अडवले जातात. पण हा जो मोर्चा आहे हा मोर्चा रेल भवनपर्यंत आला आणि पार्लमेंट बाजूलाच होती आणि आपण
मीडियामध्ये आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली. त्यानंतर बॅरिकेड तोडून आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे, पण आम्ही काही त्याचं समर्थन करत नाही आहे. त्या लाठीचार्जची चौकशी झाली पाहिजे. आणि काही विद्यार्थ्यांना जे मारहाण करण्यात आली ते अनेक लोकांनी मीडियावर पाहिलेलं आहे. एकाच विद्यार्थ्याला 8-10 पोलीस मारत आहे. तर ही गोष्ट मात्र सगळ्या लोकांना फार सिरियस वाटली. आणि त्यामुळं सर्व देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये असंतोषाची भावना होती. आणि हे सगळं बघितल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलेला आहे. त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. आणि मला तिकडे पत्रामध्ये तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे. आम्ही सुद्धा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी 17 वर्ष मोर्चे काढलेले आहे. आणि आम्हाला माहीत आहे की शांततेनं आम्ही जर मोर्चा काढला तर कधी लाठीचार्ज होत नाही आहे. पण थोडा अतिरेक केला की पोलीस लाठीचार्ज करतात, हे सुद्धा आम्ही अनुभवलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, तर आता या लाठीचार्ज नक्कीच चौकशी होईल आणि ज्या चुकीच्या पद्धतीनं वागलेल्या पोलिसांवर कारवाई नक्की होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. आणि पुन्हा पेपर लीक होऊ नये यासाठी केंद्र सरकारने कायदा आणलेला आहे, ज्याच्यामध्ये 10 वर्ष शिक्षा करण्याच्याही संबंधातला त्यामध्ये प्रस्ताव आहे. त्यामध्ये मोठा फाईन करण्याचाही त्यामध्ये प्रस्ताव आहे. पण आता कायदे जरी केले तरी सुद्धा समाजामध्ये अशा पद्धतीच्या प्रवृत्ती आहे ज्या कायदे तोडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की संविधानाच्या आर्टिकल 17 प्रमाणे जातीव्यवस्था संपवलेली आहे. पण आज खेड्यापाड्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी दलितांवर आदिवासींवर अत्याचार होताना आपण पाहतो. त्यामुळं कायदे केले की त्याची अंमलबजावणी करणारी जी काय समाज व्यवस्था आहे ती सुद्धा निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं ठीक आहे, तर आता पुन्हा पेपर लीक होऊ नये यासाठी भारत सरकारने आणि राज्य सरकारने प्रयत्न करायचे आहे. त्या राज्यामध्ये पेपर लीक होता, त्यामुळं असं होऊ नये. नक्की याच्यासाठी भारत सरकार यामध्ये सिरियसली विचार करत आहे. पुन्हा असे प्रकार होऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.